तांब पितळीची भांडी खूप सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ करावे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील। तर मी इकडे एक लिंबू घेतलेला आहे। लिंबू खूप रसदार आहे, मोठा आहे, त्यामुळे एकाच लिंबाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर छोटे छोटे लिंब असेल तर मग जास्त लिंब इकडे तुम्ही घेऊ शकता। आणि एका लिंबाचे 4 काप करून घेतलेले आहेत। त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, असं भांडं घ्यायचंय जे त्याचं बॉटम एकदम हेवी आहे आणि अॅल्युमिनियमचंच भांडं घ्यायचं, स्टीलचं भांडं घेऊ नका। का? कारण आपण यामध्ये जी प्रोसेस करणार आहोत तर त्याने ना हे थोडंसं काळपट होतं भांडं जे आपण घेतो ते। तर अॅल्युमिनियमचं भांडं ते क्लीन करण्यासाठी खूप इझी आहे, खूप इझी टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे म्हटलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहे चिंच, 3/4 एवढी कढई मी भरलेली आहे। आणि नंतर आता जे लिंब आपण घेतलेले आहे त्याचा रस पिळून आणि साल यामध्येच टाकायचं आहे। तुम्ही नाही रस पिळाला तरी चालेल, अल्टिमेटली आपल्याला हे जे आहे शिजवायचं आहे तेव्हा त्यामधला रस तर निघूनच जाणार आहे। तर मी इथे 1.5 लिंबू घेतलेला आहे, अर्ध लिंबू ऑलरेडी माझ्याकडे कापलेलं होतं, मग मी त्याचा वापर यासाठीच केलेला आहे। आता आपण थोडंसं ना याला गरम होऊ देऊयात। मी आज इकडे मध्यम ते हाय ठेवलेली आहे। थोडंसं गरम झालं की मग आपण यामध्ये जेवढे आपल्याकडे तांब पितळीची भांडी आहेत ती सगळी यामध्ये टाकणार आहोत, पण त्याआधी आपल्याला हे व्यवस्थितरित्या फिरवून घ्यायचं आहे। आता ना हे करत असताना तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर जे बघा अगरबत्तीचं स्टँड आहे, त्याचबरोबर मेणबत्तीचं स्टँड आहे, दिवा, सगळं काही मी यामध्ये टाकत आहे, जेणेकरून इन केस ते त्यांचा चिकटपणा निघला नाही तरी सुद्धा काय होतं की यामध्ये बऱ्यापैकी 80% तरी ते दिवे निघतात। नंतर जे काळपट दिसत आहे ते सुद्धा व्यवस्थितरित्या आपण स्वच्छ करू शकतो। तर जेवढी तांब पितळीची भांडी होती ती सगळी मी यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्याला गॅस सुरूच ठेवायचा आहे, पण आपल्याला याला उकळी आणू द्यायची नाही आहे, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। जर आपण हे सोल्युशन जास्त वेळ शिजवत ठेवलं तर काय होतं, तुमची भांडी हे चांगली निघण्याच्या ऐवजी काळपट होतील, त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। मी पाणी पुन्हा थोडंसं ॲडजस्ट केलं आणि आता बघा तुम्ही तांब पितळीची भांडी पूर्ण यामध्ये बुडली पाहिजे। तर आता मी यामध्ये जे आहे झाकण ठेवून थोडंसं गरम करून घेतलं, कारण यामध्ये आपण जे आता इन्ग्रीडियंट घालणार आहोत तर ते टाकल्यानंतर आपल्याला जास्त हे जे काही सोल्युशन आहे हे जास्त शिजवत बसायचं नाही आहे। तर आता इथे आपण घालत आहोत 2 चमचे मीठ। तर मीठ हे आवर्जून यामध्ये घालायचं आहे। तुमच्याकडे जर भाजीत आपण जे टाकतो ते मीठ नसेल तर खडे मीठ 1 चमचा यामध्ये टाकलं तरी चालेल, खडे मिठाने सुद्धा खूप छान पद्धतीने स्वच्छ निघतात। त्यानंतर आपल्याला लागणार आहे इनोचं 1 सॅचे। इनो तुमच्याकडे नसेल तर 1 चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडरचं कॉम्बिनेशन पावडर करून तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता जेव्हाही आपण इनो यामध्ये टाकत आहोत तर असं वेट करत बसायचं नाहीये की याला उकळी येईल, कारण आता हे सोल्युशन ऑलरेडी आपण आधीच गरम करून घेतलेलं आहे। आता हे ना अगदी उकळी यायला लागलेली असतानाच त्याच्या आधीच आपल्याला जे आहे बंद करून ठेवायचं आहे गॅस, नाहीतर भांडे काळे होतील। असंही हे गरम पाणी आहे तर यामध्ये व्यवस्थितरित्या भांडे हे निघतात। आता तुम्ही बघू शकता अगदी गरम झालेलं आहे पाणी, तर आपण थोडंसं जास्त अजून गरम करूयात। उकळी यायला लागली की लगेच गॅस बंद करायचा, पण त्याआधी मी तुम्हाला रिझल्ट दाखवते। बघा किती छान पद्धतीने क्लीन निघालेलं आहे, पण यापेक्षा जास्त केलं तर मग आपली भांडे मात्र काळपट होतील। हे जे काही आपण टेक्निक बघत आहोत किंवा हॅक बघत आहोत, हा तुम्ही जेव्हा तुम्हाला खूप कमी वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा। फक्त यामध्ये ना थोडंसं केअरफुली करावं लागतं, म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी बारकाईने सांगितल्या आहेत। भांडे बघू शकता खूप व्यवस्थितरित्या स्वच्छ निघाले आहेत। लगेच बघायचं आपले भांडे स्वच्छ निघाले की नाही आणि उकळी यायचं वाट बघायचं नाही आणि लगेच गॅस बंद करायचा। जर भांडे तुमचे या स्टेजला सुद्धा निघाले नसतील तरी गॅस बंद करायचा आणि ह्या गरम पाण्यातच भांडे ठेवायचे। आता माझी जे काही तांब्याची भांडी आहेत ती स्वच्छ निघाली आहेत, पण पितळाचे भांडे कारण ते खूप चिकट आहेत ना, दिवा वगैरे, तर ते बाकी आहे। त्यामुळे मी आता हे पूर्ण काय करते, गॅस बंद करून हे पूर्ण रूम टेम्परेचरवरती येऊ देते आणि मग साफ करणार आहे। अशाच पद्धतीने हा तांब्या सुद्धा आपण व्यवस्थित साफ करून घेऊ शकतो, पण यामध्ये तो मावत नव्हता म्हणून मग मी हे काढत नाहीये। असं तुम्हाला या सोल्युशनमध्ये फिरवलं तरी सुद्धा हे स्वच्छ होऊन जातं, एवढं कारगर असं हे सोल्युशन आहे। तर तुम्ही अवश्य एकदा हे तांब पितळची भांडी स्वच्छ करण्यासाठी नक्की ट्राय करा। आता इकडे मी हे काढून घेते आणि व्यवस्थितरित्या गॅस बंद करून आपल्याला आता यावरती झाकण ठेवून हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। जर आतमध्ये तांब्या वगैरे म्हणजेच कलश असेल ना, त्याच्या आतमध्ये खूप घाण असेल तर ते अशा पद्धतीने पाणी त्यामध्ये टाकून ठेवायचं, जेणेकरून ते सुद्धा व्यवस्थित स्वच्छ होतं। आता 1 ते 1.5 तास झालं मी यामध्येच ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि आपली भांडी सुद्धा अगदी स्वच्छ निघालेली आहे। आता मी मध्ये काय केलं होतं, थोडं सोल्युशन गरम होतं तर ते जे काही दिवे आहेत ना ते ब्रशनं घासून घेतले होते आणि मग त्याचं पाणी जे आहे अगदी थोडंसं काढून पुन्हा मी त्याला गरम करून घेतलं होतं। तर या पद्धतीने आपले दिवे सुद्धा स्वच्छ झाले। तुम्ही बघू शकता थोडासा काळपट थर तुम्हाला दिसत आहे, कारण मी थोडंसं सोल्युशनमध्ये जे आहे गॅस बंद करायला थोडासा उशीर झाला म्हणून, पण काहीच हरकत नाही। आपली कढई बघू शकता काळपट झाली म्हणून म्हटलं स्टीलची कढई घेऊ नका, पण ही सुद्धा स्वच्छ करणार आहोत आपण। आता तुम्ही बघू शकता आपल्याला ही स्टेप
पटकन करायची आहे. जसं आपण त्या सोल्युशनमध्ये हे भांडे काढतो ना, तर पटकन आपल्याला भांडे हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. ही स्टेप एकदम फास्ट आपल्याला करायची आहे. कारण यावरती जे काही आपण चिंच वापरली आहे आणि लिंबू आहे, त्याचा आंबटपणा पूर्ण त्याची लेयर यामधून निघाली पाहिजे. जर असं केलं नाही तर पटकन हे भांडे काळपट होतील. म्हणून आपल्याला हे नेहमी करायचंय. इन केस जर तुम्ही व्हिनेगर वगैरे सुद्धा वापरत असणार तर पटकन धुवून घेतलं आणि त्याची लेयर निघून घेतली तर मग भांडे काळे होत नाही. आणि हे करायचंच करायचं. साबण असेल किंवा डिशवॉश लिक्विड असेल, तुम्हाला हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता सगळे भांडे हे क्लीन झाले आहेत. फक्त जर दिवा घेतला असेल, खूप चिकट झाला असेल, तर तुम्हाला ते सोल्युशन गरम असतानाच थोडंसं घासून घ्यायचं. चला आता कढई कशी साफ करायची ते सुद्धा सांगते. लिंबाची साल फेकून द्यायची नाहीये. तेच लिंबाच्या सालीने आपण हे साफ करणार आहोत. तुम्ही बघा, फक्त मी लिंबाच्या साल यावरती घासत आहे आणि पूर्ण काळपट थर निघून जात आहे. स्टीलचा सुद्धा काळपट थर निघतो बरं का. पण काय होतं की त्याला थोडंसं मग घासावं लागतं आणि अशा वेळेस त्याला स्क्रॅचेस पडू शकतात. म्हणून म्हटलं स्टीलची कढई वगैरे तुम्ही काही घेऊ नका. अशा पद्धतीने आता हे मी काढून घेतलेलं आहे. हवं तर पितांबरीचा वापर करू शकता. पण काहीच नाही, हे आपण क्लिनिंग सोल्युशन बनवलं त्यामुळे ते इझिली निघून जातं. ते काय होतं की इमली आणि सगळे इन्ग्रेडियंट टाकले त्यामुळे थोडासा काळपटपणा त्याला आला आहे. कारण त्यामध्येच आपण भरपूर वेळ ते सोल्युशन ठेवलं होतं. व्यवस्थितरित्या आता मी हे घासून घेते आहे आणि तुमच्यासमोर मी दाखवणार आहे की ही कढई किती स्वच्छ निघाली आहे. तुम्हाला जर हा हॅक आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर प्लीज लाईक आणि फॉलो करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून आणि शहरातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कढई सुद्धा साफ झालेली आहे. तुम्हाला बाकीच्या वस्तू सुद्धा दाखवते. आपण तांबं पितळ कशा पद्धतीने क्लीन केलं तुम्ही बघू शकता. हे पूर्ण ड्राय होण्यासाठी ठेवलेलं आहे. दिवा वगैरे सगळा काही व्यवस्थित साफ होतो. फक्त मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायच्या आहेत आणि अशा पद्धतीने क्लीन करायचं आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी.